मित्रांनो, आज मला जो विषय दिलेला आहे किंवा मी ज्या विषयाची मांडणी करणार आहे तो विषय म्हणजे राजकीय आखाड्यात सांस्कृतिक राजकारण. कारण एकूण आजकालच्या राजकारणाचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की सर्वच क्षेत्रात सगळ्याच बाबतीत राजकारणग्रस्तता एवढी प्रचंड वाढलेली आहे की आपला जगण्याशी संबंधित प्रत्येक गोष्टीत राजकारण शिरलेलं आहे. जगण्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट राजकारणाशी निगडीत बनलेली आहे. त्यामुळं प्रत्येक गोष्टीचा विचार आपण राजकारणाच्या दृष्टिकोनातूनच करत असतो. खरं तर अनेकदा विचार करताना अशी गोष्ट लक्षात येते की खरंच राजकारण एवढं महत्त्वाचं आहे का? तर बऱ्याचदा असं लक्षात येतं की आपण या सगळ्याच क्षेत्रातल्या राजकारणाला अनावश्यक महत्त्व देत असतो. राजकारणापेक्षा खऱ्या अर्थानं आजच्या काळात गरज आहे ती एकूण सांस्कृतिक राजकारणाची. कारण आपल्याकडून या सांस्कृतिक गोष्टींच्याकडं ज्या पद्धतीनं एक प्रकारची उपेक्षा केली जाते किंवा ज्या गोष्टींच्याकडे जे दुर्लक्ष केलं जातं ते एकूण आपल्या सगळ्या भविष्यावर परिणाम करणारं असतं किंवा भविष्यातल्या आपल्या वाटचालीवरही त्याचा गंभीर परिणाम होत असतो. आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे. पण दुर्दैवानं हे समजून घेण्याची समज आपल्याकडं एकूणच राजकीय नेतृत्वात नाही आणि राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सुद्धा हे जे सांस्कृतिकरण आहे, सांस्कृतिक राजकारण आहे, या सांस्कृतिक राजकारणाबाबतचं तेवढं गांभीर्य नाही हे आपल्या लक्षात येतं. म्हणजे आपण ज्यावेळी मित्रहो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजकारणाचा विचार करतो तेव्हा स्वाभाविकपणे साहजिकच महाराष्ट्राच्या स्थापनेकडे जावं लागतं आणि महाराष्ट्राच्या स्थापनेकडे जाताना तिथं यशवंतरावजी चव्हाण साहेबांची आठवण येणं, यशवंतराव चव्हाण साहेबांचं स्मरण करणं हेही औचित्यपूर्ण ठरतं आणि ते अपरिहार्य ठरतं. ज्यावेळी महाराष्ट्राची स्थापना झाली आणि यशवंतरावजी चव्हाण यांच्यासारखा पहिला मुख्यमंत्री या राज्याला मिळाला. खरं तर मला वाटतं महाराष्ट्र हे देशातल्या अन्य राज्यांच्यापेक्षा पुढारलेलं असण्याचं, महाराष्ट्र हे देशातल्या अन्य राज्यांच्यापेक्षा पुढं असण्याचं जे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे त्याचं कारण जशी इथली सामाजिक प्रबोधनाची परंपरा आहे, इथल्या समाजसुधारकांची, महात्मा ज्योतिराव फुले यांच्यापासूनच्या समाजसुधारकांची जशी परंपरा आहे त्याच पद्धतीनं आधुनिक महाराष्ट्राचा विचार करताना किंवा आधुनिक काळातला अलीकडचा विचार करताना महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळी यशवंतरावजी चव्हाण यांच्यासारखं जे नेतृत्व महाराष्ट्राला लाभलं मला वाटतं त्याचाही या सगळ्यांच्यामध्ये खूप महत्त्वाचा वाटा आहे. यशवंतरावजी चव्हाण यांच्यासारखं एक सुसंस्कृत राजकारणाबरोबरच समाजकारणाचं, सांस्कृतिक गोष्टींचं भान असलेला नेता जर महाराष्ट्राला सुरुवातच्या काळात मुख्यमंत्री म्हणून लाभला नसता तर मला खात्री आहे की मी ठामपणे म्हणू शकतो की महाराष्ट्र आज ज्या पद्धतीनं सगळ्या क्षेत्रात पुढारलेला दिसतो, आघाड्यावर दिसतो, सुसंस्कृत दिसतो, ती सुसंस्कृतता महाराष्ट्राला अनुभवता आली नसती. म्हणजे आपण जी अन्य काही आता इथं नावं घेण्याचं कारण नाही, पण ज्या अन्य मागासलेल्या राज्यांचा विचार करतो त्या मागासलेल्या राज्यांच्या यादीत महाराष्ट्रसुद्धा असतं. कारण तशी भौगोलिक सलगता आपली त्या राज्यांशी निगडीतच असल्यामुळं आपण त्यांच्याहून फारसे वेगळे नसतो. पण इथं एक समाजसुधारकांची परंपरा आणि महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर यशवंतरावजींच्यासारखं नेतृत्व महाराष्ट्राला लाभलं ही यातली फार महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. म्हणजे एक गोष्ट लक्षात असते, कोणतंही राज्य उभं करताना किंवा एकूण कोणतीही नवी गोष्ट उभी करताना, विशेषतः राज्य उभं करताना असं म्हणून आपण यशवंतरावांचा उल्लेख करतो त्यावेळी केवळ इमारती उभ्या करणं, इथं पायाभूत सुविधा उभ्या करणं, रस्ते उभे करणं किंवा तत्सम सगळ्या गोष्टी ज्या पायाभूत सुविधेशी निगडीत आहेत त्या उभ्या करणं म्हणजे राज्य उभं करणं असं नसतं. केवळ इमारती, केवळ भौतिक प्रगती या गोष्टींशी निगडीत राज्याच्या विकासाचा मोजमाप करता येत नाही. तर हे राज्य सांस्कृतिकदृष्ट्या कसं उभं राहतं, सांस्कृतिकदृष्ट्या त्याची पायाभरणी कशी होते हे जास्त महत्त्वाचं असतं. आणि मला वाटतं तिथं यशवंतरावांचं योगदान फार मोठं आहे. कारण यशवंतरावांनी सुरुवातीला ज्या सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित साहित्य संस्कृती मंडळासारख्या संस्था निर्माण केल्या, अर्थात अन्य कुणी असतं तर अशी संस्था निर्माण झाली नसती का? झाली असती.
पण यशवंतरावांचं वेगळेपण इथं दिसतं की योग्य संस्था आणि त्या संस्थांच्या प्रमुखपदे जी त्या संस्था चालू शकतील अशी चांगली माणसं नेमणं, ती तशी अशी चांगली माणसं हेरून त्यांना त्या संस्थांच्या जागी संस्थावर नेमणं, हे यशवंतरावांचं वैशिष्ट्य होतं. म्हणजे साहित्य संस्कृती मंडळावर ज्या मंडळाची स्थापना झाल्यानंतर त्यांनी तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यासारख्या एका प्रकांड पंडित विद्वानाची त्या मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रातले प्रचंड गाढे असे विद्वान होते. तर त्या तर्कतीर्थांची नियुक्ती केली आणि तर्कतीर्थांच्या सारख्या माणसानं साहित्य संस्कृती मंडळाच्या मिटिंगासाठी आणि साहित्य संस्कृती मंडळ चालवण्यासाठी मुंबईकडं फेऱ्या माराव्यात, मंत्रालयात सचिवालय, त्यावेळी सचिवालय म्हटलं जायचं, तर त्या सचिवालयात चक्रा माराव्या, हे सगळं यशवंतरावांच्या सारख्या सुसंस्कृत व्यक्तीला मान्य होणारं नव्हतं. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी वाईला राहत होते, तर त्या साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीनं विश्वकोशाचाही प्रकल्प राबवण्यात आला आणि त्या विश्वकोशाचं कार्यालय मुख्यतः तिथं वाईला हलवण्यात आलं. म्हणजे एखाद्या विद्वानासाठी, म्हणजे विद्वानानं आपल्या सरकारी संस्थेत सरकारी पदावर काम करावं यासाठी यशवंतरावांनी विश्वकोशाचं कार्यालय वाईला नेलं. म्हणजे विश्वकोश मंडळ तिथं वाईला नेलं आणि तिथून तर्कतीर्थांना त्याचं काम करणं सोयीचं जावं असं पाहिलं. म्हणजे ही दृष्टी नंतरच्या काळात आपल्याला राज्यकर्त्यांच्याकडे दिसत नाही. म्हणजे एवढी व्यापक दृष्टी, विद्वानांचा सन्मान करण्याची, अभ्यासकांचा सन्मान करण्याची ही जी दृष्टी आहे, ती दृष्टी मला वाटतं यशवंतरावांच्याकडे होती आणि ती फार महत्त्वाची होती. म्हणजे मी यशवंतरावांच्या संदर्भात ज्यावेळी नेहमी सांगत असतो की यशवंतरावांच्या संदर्भात ज्यावेळी बोलत असतो त्यावेळी यशवंतरावांचा हा धागा कुठं जातो, तर यशवंतराव चव्हाणांचा हा वैचारिक धागा राजर्षी शाहू महाराजांच्याकडे जातो. म्हणजे कोल्हापूरचे राजर्षी शाहू छत्रपती महाराज हे असं व्यक्तिमत्व होतं, म्हणजे माणसाच्या जगण्याचं असं एकही क्षेत्र शिल्लक राहत नाही की जिथं शाहू महाराजांचा एकूण स्पर्श झाला नाही, शाहू महाराजांच्या कार्याचा स्पर्श झाला नाही. म्हणजे एक मनुष्य किती क्षेत्रात काम करतो, किती पद्धतीनं काम करू शकतो, कोणती क्षेत्र कवेत घेऊ शकतो, हे आपलं शाहू महाराजांचं उदाहरण मला वाटतं जगाच्या पाठीवर असं कुठलंही दुसरं उदाहरण सापडणार नाही. म्हणजे शाहू महाराजांनी काय काय केलं, तर आपल्याला जी ढोबळपणे उदाहरणं सांगितली जातात ती शाहू महाराजांनी राधानगरीचं धरण बांधलं. म्हणजे जी कोल्हापूर जिल्ह्याची आज कृषी क्षेत्रातील प्रगती दिसते त्या पाठीमागे शाहू महाराजांनी त्या काळात बांधलेलं राधानगरीचं धरण हे त्याच्या मुळाशी येतं. त्या राधानगरी धरणाच्यामुळे कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुफलाम होऊ शकला. हे एक झालं. शाहू महाराजांनी कुस्तीला प्रेरणा दिली. शाहू महाराजांनी कुस्तीला प्रेरणा देण्यासाठी कोल्हापूरहून पाकिस्तानातले अनेक मल्ल त्यावेळी कोल्हापुरात ठेवले, पंजाबचे मल्ल कोल्हापुरात ठेवले आणि त्यांच्या माध्यमातून इथल्या कुस्तीचा विकास होईल यासाठी प्रयत्न केले. शाहू महाराज परदेशी गेलेले होते, लंडनमध्ये गेले होते, तिथं त्यांनी एक स्टेडियम बघितलं आणि त्यांच्या लक्षात आलं की अशा पद्धतीचं स्टेडियम कोल्हापुरात असायला हवं. आणि मग शाहू महाराजांनी तिथं कोल्हापुरात शाहू खासबाग मैदानासारखं एक मैदान बांधायचं, जर तिथं 25-30 हजार लोक एका वेळी कुस्ती बघू शकतील असं मैदान उभं केलं. म्हणजे जिथं जातील, जिथं काही चांगल्या गोष्टी बघतील अशा चांगल्या गोष्टी त्या सगळ्या एकत्र कोल्हापुरात आणण्याचे प्रयत्न त्यांनी केले. मग शाहू महाराजांनी अल्लादिया खा म्हणजे बघा, एकीकडे कुस्ती आहे, एकीकडे राधानगरी धरण आहे, त्याचवेळी अल्लादिया खा यांच्यासारखा फार विद्वान म्हणजे प्रचंड मोठा भारतीय संगीतातला गायक, त्या अल्लादिया खा यांच्यासारख्या गायकाला त्यांनी कोल्हापुरात आणलं आणि एक जी मोठी अशी भारतातली गायन परंपरा आहे, ते गायन परंपरा कोल्हापुरातून ती विकसित करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. केशवराव भोसले यांना शाहू महाराजांनी प्रेरणा दिली. हे सगळं शाहू महाराज वेगवेगळ्या क्षेत्रात करत होते. त्याचवेळी त्यांना जे समाजातले उपेक्षित घटक दिसत होते त्या उपेक्षित घटकांच्यासाठीही त्यांनी काम केलं. म्हणजे जाती पातीच मोठ्या प्रमाणावर शिवाशिवी पाळली जात होती. तर गंगाराम कांबळे यांच्यासारख्या एका दलित गृहस्थाला त्यांनी हॉटेल सुरू करून दिलं आणि त्या हॉटेलमध्ये स्वतः चहा प्यायला गेले. म्हणजे जिथं महाराजच चहा प्यायला जात आहेत तिथं अन्य लोक चहा प्यायला जायला लागले आणि त्यातून त्यांनी ही थेट कृतीतून जात पात मोडून काढण्याचं काम केलं. त्या काळातला जो भटका विमुक्त समाज होता, फाशीपारधी समाज होता, त्या समाजावर गुन्हेगारीचा शिक्का मारलेला होता. तर त्या गुन्हेगारीचा शिक्का मारलेल्या समाजाला शाहू महाराजांनी आपल्या पदरी ठेवलं. त्यांच्याकडून त्यांनी तिथं कोल्हापुरात काही बांधकामं करायला सुरुवात केली.
म्हणजे ते फाशे पारधी समाजाचे लोक तिथं इमारती बांधायचे. त्या अर्थात बांधकामाचं किंवा त्यातलं तत्सम क्षेत्रातलं कोणतंही कौशल्य नसल्यामुळं ही मंडळी काही भिंती उभा करायची, पाऊस आला, वादळ आले की ती घरं पडून जायची. पुन्हा पावसाळा संपला शाहू महाराज पुन्हा त्या माणसांना तिथं कामाला लावायचे आणि त्यांच्याकडून पुन्हा घरं बांधून घ्यायची. लोक म्हणायचे अरे महाराजांचे डोसकं फिरले. म्हणजे इथं म्हणजे लोकांच्याकडून चांगल्या इमारती बांधून घेण्याऐवजी ह्या फाशेपारधी लोकांच्याकडून ही इमारती बांधून घेतात आणि त्या इमारती पुन्हा पुन्हा पडतात, संस्थांचा पैसा वाया घालवतात, वेळ वाया घालवत आहेत. तर शाहू महाराजांची त्याच्या पाठीमागची दृष्टी अशी होती की हा जो गुन्हेगारीचा शिक्का बसलेला समाज आहे या समाजाचं गुन्हेगारी सोडून द्यावी, त्यांनी इकडं गुन्हेगारी सोडून अन्य क्षेत्राकडे वळावं यासाठी केलेले प्रयत्न होते. म्हणजे ही जी दृष्टी शाहू महाराजांच्याकडे जगण्याच्या सगळ्या क्षेत्राकडं तळागाळातल्या घटकांना पोटाशी धरण्यापासून ते सांस्कृतिक असेल, विकासाचा असेल, विकासाची कामं असतील, खेळ असेल, संगीत असेल, अशा सगळ्या क्षेत्रामध्ये शाहू महाराजांनी काम केलं. मला वाटतं तेवढीच म्हणजे व्यापक दृष्टी आणि तेवढा आवाका असलेलं नेतृत्व हे नंतरच्या काळात यशवंतराव चव्हाणांचं होतं. आणि हे नेतृत्व महाराष्ट्राच्या स्थापनेच्या काळात सुरुवातीला लाभलं. त्यामुळं मला वाटतं ही महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची गोष्ट ठरली आणि महाराष्ट्रात सांस्कृतिकदृष्ट्या आणि एकूण सामाजिकदृष्ट्याही प्रगल्भ होण्यास त्यामुळं मदत झाली असं मला वाटतं. आता कालच आपण एक सभा ऐकली राज ठाकरे यांची. गुढीपाडव्याच्या मनसेचा गुढीपाडव्याचा जो दरवर्षी मेळावा होतो त्या मेळाव्याच्या निमित्त राज ठाकरे यांनी एक सभा घेतली. म्हणजे आपण आजचा जो विषय आहे सांस्कृतिक राजकारण, तर त्या सांस्कृतिक राजकारणाचा उल्लेख करताना मला त्याचा संदर्भ घ्यावाच लागतो. म्हणजे राज ठाकरे यांनी जेम्स लेनच्या प्रकरणाचा उल्लेख केला. तर म्हणजे ते या प्रकरणाची मांडणी करताना त्यांच्या सोयीची मांडणी करतात. म्हणजे त्यांची जी बाबासाहेब पुरंदरेंची लाईन होती त्या बाबासाहेब पुरंदरेंच्या लाईनची सोयीची मांडणी करण्याचा प्रयत्न राज ठाकरे करतात. आणि पुन्हा त्या संदर्भात ज्या लोकांना तो विषय माहीत नाही, कारण आता त्या विषयाला सुद्धा साधारण 20-1 वर्षे होऊन गेलेले आहेत, त्यामुळे तो विषय ज्यांना माहीत नाही त्या लोकांच्या मनात त्यांचा बुद्धिभेद करण्याचं किंवा त्यांना काही त्या संदर्भात एक संशय निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. तर जेम्स लेनने एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकामध्ये राजमाता जिजाऊ यांचं चारित्र्य हनन करणारं वर्णन होतं. तर हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर तर जेम्स लेनला ही माहिती कुठून मिळाली या संदर्भातली चर्चा सुरू झाली आणि त्याचा संशय म्हणजे अर्थात एक परदेशी विद्वान इथे येतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर संशोधन करतो, ही फार महत्त्वाची गोष्ट होती. तर अशा परदेशातून इथं संशोधनासाठी येणाऱ्या माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात, राजमाता जिजाऊंच्या संदर्भात त्यांचं चारित्र्य हनन करणारे किंवा अशी चुकीची माहिती कुठून दिली जाते, तर याचे सोर्स तपासले गेले तेव्हा स्वाभाविकपणे काही लोकांची नावं समोर आली आणि त्यातून पुढं ज्या काही त्या घटना घडल्या त्या आपल्याला माहीत आहे. भांडारकर संस्थेवर हल्ला झाला, म्हणजे त्यावेळी पुण्यातल्या एका इतिहास संशोधकावर हल्ला झाला. तर तो हल्ला झाल्यानंतर आठवण करून द्यायला पाहिजे की राज ठाकरे त्यावेळी शिवसेनेत होते आणि राज ठाकरे पुण्यात गेले आणि पुण्यात जाऊन त्या इतिहास संशोधकाला भेटले आणि या शिवसैनिकांनी चुकीचं काम केले. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की जिजाऊंच्या संदर्भात बदनामी झाल्यानंतर त्यावेळी शिवसेनेनं सुद्धा आक्रमक भूमिका घेतलेली होती आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तीवर हल्ला केला होता. पण दुसऱ्या दिवशी शिवसेनेत असलेल्या राज ठाकरे यांनी पुण्यात जाऊन त्यांची माफी मागितलेली होती. पुढं शिवसेनाचा या विषयातला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करणाऱ्या शिवसेनेनं या विषयामध्ये अत्यंत अशी लेचीपेची भूमिका घेतली. म्हणजे हा विषय दुर्लक्षित केला. अगदी त्याच दरम्यान एका प्रचारसभेत अटल बिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे एकत्र होते. तर तिथं अटल बिहारी वाजपेयी यांनी सुद्धा विचारांचा विचारणं करायला पाहिजे वगैरे असं त्यावेळी भाषण केलं. तर बाळासाहेब ठाकरे त्यावेळी काही प्रतिक्रिया दिली नव्हती. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे या आपल्या ज्या भूतकाळातल्या गोष्टी आहेत हा अगदी अलीकडचा भूतकाळ आहे 15-20 वर्षातला. म्हणजे त्या संदर्भात सुद्धा जर कोणी चुकीची माहिती, बुद्धिभेद करणारी माहिती देत असेल तर आपल्याला त्या संदर्भात काही गोष्टी स्पष्टपणे मांडायला पाहिजेत. तर त्या वेळेपासून या सगळ्याच्या पाठीमागं म्हणजे जेम्स लेनला माहिती पुरवण्यापासून सगळ्या गोष्टी
भांडारकर संस्था असेल किंवा त्या बाबासाहेब पुरंदरेंच्यापर्यंत आणि त्यांचा जो तो परिवार सगळा गोतावळा असेल, हा सगळा तिथं संशयाच्या केंद्रस्थानी होता. तेव्हापासून बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतिहासाची एक चिरफाड सुरू झाली, त्यांच्या इतिहासाचं विश्लेषण सुरू झालं. आणि बाबासाहेब पुरंदरे यांनी सुद्धा स्वतःच्या पुस्तकात, राजा शिवछत्रपती या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात किंवा जिजाऊंच्या संदर्भात बदनामीकारक किंवा त्यांच्यासह संशय निर्माण करणारे जे लेखन केलेलं आहे ते आजसुद्धा त्या पुस्तकात आहे. म्हणजे हे आपल्याला म्हणजे लक्षात घ्यावं लागतं. आणि राज ठाकरे आणि त्यांची बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर श्रद्धा असू शकते, तो त्यांच्या व्यक्तिगत संबंधाचा आणि व्यक्तिगत श्रद्धेचा भाग आहे. त्याला आपल्याला त्या संदर्भात काही म्हणण्याचं कारण आहे, कुणी कुणाला मानावं, कुणी कुणाचा आदर्श घ्यावा. पण त्या एकूण प्रकरणाची वस्तुस्थिती लक्षात न घेता राज ठाकरे यांनी त्यावेळी जी भूमिका घेतली होती आजसुद्धा पुढे ठेवली आहे. मला वाटतं ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे पुन्हा आजपर्यंत राज ठाकरे यांनी जेम्स लेनच्या विषयाच्या संदर्भातली आपली भूमिका जी आहे ती सुधारलेली नाही, हे लक्षात घ्यायला लागतं. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा या पक्षांनी सुद्धा इथं सांस्कृतिक राजकारणाचं महत्त्व लक्षात घ्यायला लागतं. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाल्यानंतर आजपर्यंतच्या जे सर्वाधिक राजकीय यश राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालं ते 2004 साली मिळालं. 2004 साली राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभेच्या 71 जागा मिळाल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष बनलेला होता. तर एक गोष्ट लक्षात घेतला पाहिजे, ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष बनला होता त्याचं कारण हे जेम्स लेनचं प्रकरण होतं. जेम्स लेन प्रकरणात जो त्यावेळी महाराष्ट्रात एकूण तापलेला विषय होता, त्या विषयामुळं तो विषय हातात घेऊन त्यावेळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष R.R. पाटील यांनी संपूर्ण महाराष्ट्रात रान उठवलेलं होतं. आणि हा एक सांस्कृतिक विषय, महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा सांस्कृतिक विषय हातात घेतल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं समर्थन मिळालेलं होतं आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष बनलेला होता. हे सुद्धा एकूण सांस्कृतिक राजकारणाचं महत्त्व आजच्या राजकारणातल्या नेत्यांनी, राजकीय कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे खडी, डांबर, पेवर ब्लॉक, टक्केवारी हे सगळं राजकारणात सातत्यानं सुरूच असतं. राजकारण किंबहुना त्याच्या भोवतीच फिरत असतं, पण त्याच्या पलीकडे सांस्कृतिक राजकारण खूप महत्त्वाचं असतं आणि ते अधिक जाणकारीने करायचं असतं. याची समज आपल्या राज्यकर्त्यांना येण्याची गरज आहे. म्हणजे या संदर्भातलं आणखी एक उदाहरण मला मुद्दाम सांगावं असं वाटेल. म्हणजे ज्यावेळी आणीबाणीनंतर देशात जनता पक्षाचं सरकार आलं, त्या जनता पक्षाच्या सरकारमध्ये जनसंघसुद्धा होता. आणि त्यावेळी लालकृष्ण अडवाणी, मोरारजी देसाई पंतप्रधान असताना लालकृष्ण अडवाणी हे त्यांच्या मंत्रिमंडळात माहिती आणि नभोवाणी मंत्री होते. माहिती आणि नभोवाणी मंत्री लालकृष्ण अडवाणी असताना त्यांनी त्यावेळी दूरदर्शन आणि आकाशवाणीमध्ये सगळी आपल्या उजव्या विचारांची, संघी विचारांच्या माणसांची भरती केलेली होती. आणि मला वाटतं त्यानंतर म्हणजे 78 नंतर साधारण 25-30 वर्षे हीच माणसं आकाशवाणी, दूरदर्शन या सरकारी प्रसारमाध्यमांच्यातून होती. 2000च्या दरम्यान एकूण खाजगी वाहिन्या वगैरे या गोष्टी आल्या, पण तोपर्यंत या प्रमुख जी प्रसारमाध्यमं होती, सरकारी माध्यमं होती, त्यांच्यावर या उजव्या विचारसरणीच्या लोकांचा पगडा होता. त्यामुळे आपण त्या काळात कुणी जर बारकाईनं बघितलं असेल तर अगदी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने छोटं आंदोलन केलं तरी आकाशवाणीच्या बातम्यामधून, दूरदर्शनावरच्या त्यावेळच्या बातम्यामधून त्याची खूप चांगली दखल घेतली जायची. म्हणजे याचं कारण हे होतं की त्या विचाराचे लोक त्यांनी दूरदर्शन आणि आकाशवाणीमधून भरलेले होते आणि त्या काळामध्ये ती माध्यमं प्रचंड प्रभावी होती. खाजगी वाहिन्यांचा, खाजगी वृत्तवाहिन्यांचा, FM वाहिन्यांचा प्रभाव येण्याच्या आधी सरकारी माध्यमं हीच एकूण समाजावर प्रभाव टाकणारी माध्यमं होती. आणि अडवाणींच्या काळात त्यांनी जी भरती केली तर त्यामुळं मला वाटतं दीर्घकाळ त्यांनी एकूण हे सगळं सांस्कृतिक राजकारण या दोन माध्यमांच्या माध्यमातून आपल्याकडे ठेवलेलं होतं. फार लांब जायला नको, म्हणजे किती बारकाईनं हे लोक भारतीय जनता पक्षाचे लोक सांस्कृतिक राजकारणाकडे किती बारकाईनं बघतात हे लक्षात घ्यावं लागतं. म्हणजे 2014ला ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचं सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आलं त्यावेळी त्यांनी
शिक्षण, सांस्कृतिक, भाषा अशी सगळी खाती एकत्रित केली आणि केंद्रात ज्या पद्धतीने एक HRD मिनिस्ट्री होती त्या पद्धतीने HRD मिनिस्ट्री इथं महाराष्ट्रात तयार केली आणि ती महाराष्ट्रात HRD मिनिस्ट्री तयार करून ते खातं विनोद तावडे यांच्याकडे दिलं होतं. तर आपण नीट माहिती घेतली तर आपल्याला कळेल की त्या खात्यामध्ये त्यांनी विशेष कार्य अधिकारी म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं शिफारस केलेली काही माणसं तिथं त्या खात्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विनोद तावडे यांच्या कार्यालयात होती आणि त्या कार्यालयातून ज्या म्हणजे तिथं ज्या साहित्य हकुती मंडळ असेल, विश्वकोश मंडळ असेल किंवा अन्य सेन्सॉर बोर्ड असेल किंवा ह्या ज्या काही सरकारी मंडळ, सरकारी संस्था होत्या त्या संस्थांच्या वरच्या सगळ्या नियुक्त्या किंवा सगळी नावं ही बाहेरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं नेमलेल्या लोकांच्याकडून, नेमलेल्या व्यक्तींच्याकडून अंतिम होऊन 3 माणसं तिथं काम करत होती. म्हणजे तो अधिकार फारसा त्या मंत्र्यांना किंवा अन्य तिथं कुणाला अन्य नव्हता. आपल्या विचाराची, निवडक विचाराची आणि खास आपली असलेली माणसंच त्यांनी तिथं नेमलीत होती आणि हे सगळं शिक्षण म्हणजे अगदी बालभारतीची पाठ्यपुस्तक मंडळ होतं. त्या पाठ्यपुस्तक मंडळाच्या संपादक मंडळ किंवा तत्सम जे अभ्यासक्रम तयार करणारी मंडळ असतात त्या मंडळांच्यावर सुद्धा त्यांनी आपल्या विचारांची ही माणसं नेमलेली होती. म्हणजे त्यांची प्रायोरिटी ही खडी, डांबर, मी नेहमी म्हणतो त्याप्रमाणे पेवर ग्लास, टक्केवारी ही नसते का, ही असतेच, पण ते दुय्यम विषय असतात. त्यांच्या दृष्टीनं शिक्षण आणि सांस्कृतिक हे विषय खूप महत्त्वाचे असतात आणि दुर्दैवानं काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना या विषयाचं भान नाही. हे विषय त्यांच्यासाठी हे काहीतरी राजकीय शिफारशी करण्याचं आणि अतिशय दुर्लक्षित करण्याचे विषय असतात. त्यामुळे नेहमी हे लोक सांस्कृतिक राजकारणात मार खात असतो हे आतापर्यंत दिसून आलेलं आहे. म्हणजे त्या फडणवीसांच्या काळातलं आणखी एक उदाहरण घ्यायचं तर महाराष्ट्र भूषण पुरस्काराचं, म्हणजे मगाही बाबासाहेब पुरंदरेंचा उल्लेख झाला तर महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांनी बाबासाहेब पुरंदरेंना दिला आणि एकूण बघा धाडस कसं असतं. म्हणजे बाबासाहेब पुरंदरेंचा इतिहास, त्यांना असलेला एकूण महाराष्ट्रातल्या बहुजन समाजाचा प्रचंड प्रमाणातला विरोध हे सगळं माहीत असून सुद्धा त्यांनी बाबासाहेब पुरंदरेंना पुरस्कार दिला आणि हा पुरस्कार दिल्यानंतर पुन्हा त्याच्या संदर्भात प्रचंड वाद झाला तरीसुद्धा सगळा विरोध डावलून त्यांनी पुरस्कार प्रदान केला आणि वादग्रस्त होतंय, आपल्या लोकांना पुरस्कार देता येत नाही म्हणल्या पुढच्या 4 वर्षे महाराष्ट्र भूषण पुरस्कारच त्यांनी दिला नाही. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार म्हणून एकूण या अद्याप संत साहित्याच्या किंवा कीर्तन भजन या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना दिले जातात. तर ते पुरस्कार जर फडणवीसांच्या काळातले 5 वर्षात दिलेली नावं बघितली तर ते वक्ते महाराज वगैरे जी माणसं कीर्तनातून जातीय धार्मिक विद्वेष पसरवण्याचं काम करतात अशा लोकांना त्यांच्या काळात पुरस्कार दिले गेले आणि आपण मात्र काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार मात्र या बाबतीत अत्यंत असं दुर्लक्षितपणे काम करतं. म्हणजे साधं उदाहरण घ्यायचं तर महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर खरं तर त्याच्या आधी 4 वर्षे महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिले नव्हते. तर हे पुरस्कार देण्यासाठी महाराष्ट्रात ND पाटील होते, बाबा वाडावा आहेत, यशवंत मनोहरांच्यासारखा मनुष्य आहे, अशी साळुंकेच्यासारखा मनुष्य आहे, डॉक्टर जयशंकरराव पवार आहेत किंवा अशी बहुजन समाजातली अनेक माणसं इथं काम करणारे आहेत जी महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या योग्यतेचे आहेत. खरं आधीच्या 4 वर्षातले पुरस्कार देऊन या सगळ्या माणसांना बऱ्यापैकी सन्मानित करण्याची संधी या सरकारला होती, पण या सरकारनं त्यातलं काहीही केलं नाही. या सरकारनं महाराष्ट्र भूषण पुरस्कार आशा भोसले यांना जाहीर केला. आशा भोसले यांचं श्रेष्ठत्व, एकूण त्यांची संगीत क्षेत्रातली कामगिरी याबाबत दुमत असण्याचं कारण नाही. आपणही त्यांच्या गाण्यांचे, संगीताच्या चाहते आहोत, पण तुम्ही निर्णय घेताना, महत्त्वाचे सांस्कृतिक निर्णय घेताना भूमिकेशी प्रामाणिक राहून निष्ठा ठेवून काम करणाऱ्या लोकांच्या बाबतीत सरकार म्हणून कसं बघता हे इथं दिसतं आणि इथं महाविकास आघाडीचं सरकार किंवा काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक आपल्याला नापास झालेले दिसतात. खरं तर ही सांस्कृतिक समज वाढण्याची आवश्यकता आहे आपल्या लोकांची आणि खरं तर ही समज फक्त असलेलं एकमेव मनुष्य आहे ते म्हणजे शरद पवार. म्हणजे शरद पवारांच्या नंतर त्यांच्या पक्षात किंवा महाराष्ट्राच्या अन्य क्षेत्रातील तेवढी सांस्कृतिक समज असलेलं व्यक्तिमत्व आपल्याला दिसत नाही. म्हणजे ज्या पद्धतीनं हे सरकार आल्यानंतर वेगळ्या मंडळांच्यावरच्या नियुक्त्या झाल्यात आणि त्या ज्या पद्धतीने नियुक्त्या झाल्यात हे बघितल्यानंतर ही मंडळी इतक्या 5 वर्षाच्या देवेंद्र फडणवीसांच्या काळातल्या सांस्कृतिक राजकारणात अत्यंत जाणकारीनं, सजगतेनं सांस्कृतिक राजकारण त्यांनी केलेलं
असताना सुद्धा सत्तांतर झाल्यानंतरच्या काळात यांनी त्याकडं अत्यंत दुर्लक्ष केल्याचं आपल्याला दिसतं आणि ही खरं तर आपल्या दृष्टीने चिंतेची गोष्ट आहे. म्हणजे साधं उदाहरण आहे, हे जे आता पाठ्यपुस्तक म्हणजे शिक्षण खातं काँग्रेसकडं आहे, प्राथमिक शिक्षण खातं, तर ते पाठ्यपुस्तक मंडळाच्या संदर्भातल्या अभ्यासक्रम तयार करणारी मंडळं, या सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत. पण सरकार येऊन 3 वर्षे झाल्यानंतर सुद्धा मला वाटतं या मंडळावरच्या नियुक्त्यांच्या संदर्भात काही हालचाल्या झाल्या नाहीत. म्हणजे आपण किती उदासीन आहोत. म्हणजे एकीकडं विरोधी विचाराचे लोक शिक्षण, साहित्य, सांस्कृतिक या गोष्टींच्या माध्यमातून आपला विचार पोहोचवण्याचं किंवा त्या क्षेत्रात आपली मक्तेदारी निर्माण करून आपला जो विचार आहे तोच लहान मुलांच्यापासून वेगळ्या पातळीवर पोहोचवण्याचा प्रयत्न करत असताना आपण मात्र अत्यंत कुठल्या तरी अशा आर्थिक गोष्टींच्यामध्ये अडकून पडतो आणि जे मूलभूत आपल्या जो सांस्कृतिक अजेंडा पुढे नेण्याच्या गोष्टी आहेत त्या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करतो. मला वाटतं ही खूप चिंताजनक अशी गोष्ट आहे असं मला वाटतं आणि ही सजगता किंवा हे भान आजच्या राज्यकर्त्यांना येण्याची आवश्यकता आहे. म्हणजे विश्वकोश मंडळाच्या नियुक्त्या झाल्या तर काँग्रेसचे जे ज्येष्ठ मंत्री आहेत बाळासाहेब थोरात, विश्वकोश मंडळ हे विश्वकोश मंडळाच्यावर एकूण त्या क्षेत्रातली जाणकार मंडळं, संशोधनाच्या क्षेत्रातली, कोशवाङ्मयाच्या क्षेत्रातले असे करायचे असतात. पण काँग्रेसकडून ज्या नियुक्त्या झाल्या ते बाळासाहेब थोरातांनी आपल्या संगमनेरमधल्या 5-6 लोकांच्या विश्वकोश मंडळावर नियुक्त्या केल्यात. म्हणजे सांस्कृतिक क्षेत्रातल्या नियुक्त्यांच्या करण्याच्या बाबतीत हे किती असं उथळ आणि शिफारशींचं राजकारण केलं जातं हे एक उदाहरणादाखल मी आपल्याला मुद्दाम सांगू शकतो. खरं तर हे सांस्कृतिक राजकारण खूप गांभीर्यानं करण्याची गरज आहे, खूप सजगतेनं करण्याची गरज आहे. कारण हे सांस्कृतिक राजकारण जर आपण नीट केलं नाही तर भविष्यात शिक्षण बिघडून जाईल, सांस्कृतिक क्षेत्र बिघडून जाईल, साहित्य क्षेत्र बिघडून जाईल, भाषेचं क्षेत्र बिघडून जाईल. आपण या क्षेत्रात आपले लोक जे काम करतात आता सरकारच्या पातळीवरती अत्यंत भाबडेपणानं काम केलं जातं. हा भाबडेपणा खरं तर आपल्या विरोधी विचारांच्या लोकांच्यासाठी फार पोषक असा आहे आणि जो पुरोगामी विचार पुढे न्यायचा आहे तो पुरोगामी विचार पुढे न्यायच्यासाठी हा राज्यकर्त्यांचा सांस्कृतिक क्षेत्रातला भाबडेपणा हा एकूण फार अडथळा ठरणार आहे असं मला वाटतं. एकूण विरोधी पातळीवरून म्हणजे अगदी मोदींचं सरकार सत्तेवर आल्यानंतरच्या गोष्टींच्याकडे जरी आपण बघितलं, म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांनी FTII किंवा तत्सम क्षेत्रातल्या नियुक्त्या केल्या तिथं माणसं सुमार दर्जाची त्यांनी नेमली, पण आपल्या विचारांची माणसं नेमली. तिथं त्यांनी अजिबात पर्याय केला नाही. खरं तर या संदर्भात आपल्याला आधीचं जे केंद्रात ज्यावेळी पातळीवर काँग्रेसचं सरकार काम करत होतं त्या काळातल्या काही गोष्टी घेतल्या किंवा त्या काळातली काही उदाहरणं घेतली तर काँग्रेसनं नेहमी ज्या अशा काही संस्था काम करणार आहेत त्या संस्था नीट चालतील यासाठी अत्यंत उत्तम दर्जाची माणसं नेमली. ती माणसं नेमताना काँग्रेसनं कधीही ती माणसं काँग्रेसच्या विचारांची आहेत याचा विचार केला नाही. म्हणजे अर्थात त्यांनी विरोधी विचारांची माणसं नेमली नाही, पण त्यांनी डाव्या विचारांची त्या क्षेत्रातली अत्यंत टोलेजंग अशी उत्तुंग अशी माणसं वेगवेगळ्या संस्थांच्यावर नेमली आणि संस्था नीट चालतील यासाठी प्रयत्न केले. खरं तर 5 वर्षे देवेंद्र फडणवीस यांच्या सत्तेच्या काळात ज्या पद्धतीनं महाराष्ट्राच्या साहित्य, संस्कृती, कला क्षेत्रात ज्या पद्धतीनं त्यांनी सगळे आपल्या विचारांचे लोक घुसवून एक प्रदूषण वाढवण्याचा प्रयत्न केला होता, त्याला शह देण्याचं काम हे महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आल्यानंतर व्हायला हवं होतं. दुर्दैवानं ते काम होऊ शकलेलं नाही. आता आणखी एक मुद्दा मला इथं या विषयाच्या पलीकडचा आपण थोडा कालच्या राज ठाकरेंचं जे भाषण झालं त्या राज ठाकरेंच्या भाषणाच्या अनुषंगानं इथं मुद्दाम मला नमूद करावा वाटतो. म्हणजे राज ठाकरे यांनी सांगितलं की एकूण जातीयवादासंदर्भात उल्लेख केला आणि म्हटले की राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म झाल्यानंतर महाराष्ट्रात एकूण जातीयवाद वाढलेला आहे किंवा महाराष्ट्रात जातीचं राजकारण वाढलं आहे. म्हणजे जिथं धार्मिक विद्वेष पसरवणारे राज ठाकरे जातीच्या राजकारण बोलत आहेत यासारखं दुर्दैव किंवा विनोदी काही नाही. म्हणजे मशिदीवरचे भोंगे बंद करा नाही तर मी समोर हनुमान चालीसा म्हणेल हे सांगणारे राज ठाकरे जातीपातीमध्ये कसा विद्वेष वाढलेला आहे यावर प्रबोधन देतात. हे म्हणजे यासारखं आजच्या काळातलं विनोदी दुसरं काही ठरू शकत नाही. त्यांनी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण जातीयवादाचा उल्लेख केला, त्या संदर्भात मला इथं मुद्दाम आत्ता जे मंत्रिमंडळ आहे त्या मंत्रिमंडळातलाचा मुद्दाम उल्लेख करावा लागतो. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडे 16 मंत्री आहेत, त्यातले 8 मंत्र्यांच्या मध्ये छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, धनंजय मुंडे, दत्तात्रय भरणे, संजय बनसोडे, आदिती तटकरे ही नावं जर बघितली तरी सत्तेमध्ये सुद्धा सगळ्या समाज घटकांना सामावून घेण्याचा शरद पवार यांचा प्रयत्न आपल्याला इथं दिसून येतो. म्हणजे हे एकच उदाहरण नाही. म्हणजे आपल्याला सांगायचं झालं तर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा विषय आपल्याला माहिती आहे. म्हणजे शरद पवार ज्यावेळी 1978 साली पुलोच्या माध्यमातून मुख्यमंत्री झाले, त्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात त्यांनी ते मुख्यमंत्री असताना मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यासंदर्भातला ठराव झालेला होता. त्यानंतर मराठवाड्यात आंदोलनं उभी राहिली, खूप प्रक्षोभ उडाला, खूप दीर्घकाळ ते आंदोलनं चाललेली होती. पण शरद पवार यांनी 1978 साली जो ठराव केलेला होता त्या ठरावाची अंमलबजावणी त्यांनी आपण पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर 16 वर्षांनंतर त्या ठरावाची अंमलबजावणी केली. खरं तर त्यावेळी शरद पवार यांना पूर्ण कल्पना होती की हा विद्यापीठाचा जो नामविस्तार आहे त्या नामविस्ताराच्या निर्णयामुळे त्याचा काँग्रेसला फटका बसणार आहे, मराठवाड्यात त्यामुळे काँग्रेसचं नुकसान होणार आहे. पण शरद पवारांनी त्याचा विचार केला नाही आणि कोणत्याही परिणामाची पर्वा न करता हा नामविस्ताराचा निर्णय घेतला आणि मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं. आणि त्याचा परिणाम आपल्याला माहिती आहे की त्यानंतर झालेल्या निवडणुकीत मराठवाड्यात काँग्रेसला मोठा फटका बसला आणि शिवसेना भाजप युतीचं सरकार सत्तेवर आलं. म्हणजे शरद पवार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्याचा निर्णय घेतला नसता तर कदाचित महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचं सरकार येऊ शकलं नसतं. पण हा धोका असून सुद्धा म्हणजे एखादा निर्णय घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी करताना सत्ता पणाला लावण्याचं धाडस होतं ते शरद पवार यांनी दाखवलेलं होतं. हे आपल्याला त्या मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या वेळी आपल्याला दिसून आलं. मी मगाशी म्हणलं की जी समज यशवंतराव चव्हाण यांना सांस्कृतिक क्षेत्रांच्याबद्दल होती ती फक्त शरद पवारांच्याकडे दिसते. म्हणजे त्याच 90-91 सुमारासचीच एक साहित्य संस्कृती मंडळासंदर्भातलीच घटना आहे. म्हणजे त्यावेळी साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी गंगाधर पानतावणे यांची निवड होणार अशी एक बातमी महाराष्ट्र टाइम्समध्ये त्यावेळी प्रसिद्ध झाली, प्रश्नचिन्ह टाकून बातमी प्रसिद्ध झालेली होती. आणि ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर डॉक्टर गंगाधर पानतावणे हे आंबेडकरी चळवळीतले विचारवंत होते, अस्मिता दर्शसारखं एक महत्त्वाचं नियतकालिक चालवत होते. पण असं असलं तरी त्या काळातल्या जे प्रखर आंबेडकरवादी होते त्यांच्या दृष्टीनं एकदा पानतावणे सर हे सामाजिक समरसता मंचावर गेलेले होते. त्यामुळं हे सामाजिक समरसता मंचाशी संबंधित असल्यामुळं त्यांना एकूण आंबेडकरी चळवळ त्यांच्यावर टीका करत होती. त्यामुळं पानतावणे यांचं नाव जाहीर झाल्यानंतर अनेक लोक शरद पवार यांच्याकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की हा निर्णय तुम्ही करणार असाल तर करू नका, त्याला विरोध राहील. त्यावेळी शरद पवार यांनी पुन्हा पानतावणे यांच्याऐवजी दुसरं आंबेडकरी चळवळीतलंच नाव या अध्यक्षपदासाठी असायला हवा असा आग्रह धरला आणि त्यानंतर यशवंत मनोहर यांची महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी निवड झाली होती. म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री असताना इतक्या बारीक सारीक गोष्टींच्या बाबतीत ते सजग असायचे, दक्ष असायचे आणि एकूण तळागाळातले घटक असतील किंवा सांस्कृतिक राजकारण करताना ते अत्यंत सजगतेने जाणकारीने करायला पाहिजे याचं भान ठेवून राजकारण केलं जायचं. दुर्दैवानं शरद पवार यांच्यानंतरच्या पिढीत आपल्याला म्हणावं तेवढी ही सांस्कृतिक समज दिसत नाही, सांस्कृतिक सजगता दिसत नाही. म्हणजे कसं असतं आपल्याला की पुन्हा अणुशास्त्रज्ञ अनिल काकोडकर हे किंवा माशेलकर ही मंडळी ही मोठीच मंडळी आहे त्यांच्या क्षेत्रातली.
पण अनिल काकोडकर हे ठाण्यात गुढीपाडवा जी शोभायात्रा काढायची आहे त्या बैठकीला उपस्थित असतात. त्या बैठकीला सनातन असतं किंवा वनवासी कल्याण आश्रम किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्यास अगदी सनातन अनेक संघटना उपस्थित असतात. त्याचं अध्यक्षस्थान अनिल काकोडकर भूषवतात आणि ते झाल्यानंतर हे अणुशास्त्रज्ञ असलेले अनिल काकोडकर पुन्हा बाबा या गुढीपाडव्यांच्या शोभायात्रेत सगळ्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं वगैरे जाहीर आवाहन करतात. आणि पुन्हा हेच काकोडकर आपल्या सरकारच्या किंवा सरकारशी संबंधित अनेक लोकांच्या अनेक घटकांशी संबंधित असतात, मार्गदर्शक असतात. म्हणजे आपण सांस्कृतिक गोष्टींच्या बाबतीत किती हलगर्जी करत असतो, मला वाटतं हे या छोट्या बारीक सारीक गोष्टीतून दिसून येतं. आपल्या इथल्या राजकीय नेत्यांचे सोशल मीडिया अकाउंट सांभाळणारी मंडळी किंवा राजकीय नेत्यांशी इतर व्यवहार बघणारी मंडळी जरी बघितली तरी आजसुद्धा त्यात बऱ्यापैकी हे भारतीय जनता पक्षाशी संबंधित असले, संघाशी संबंधित असलेले लोक दिसतील. ही समज आपल्या नेत्यांच्यात विकसित झालेली नाही. खरं तर ती नेत्यांच्यात विकसित हो किंवा न हो, पण जे आता योग कार्यकर्ते असतील त्या योग कार्यकर्त्यांनी हे एकूण सांस्कृतिक राजकारण समजून घेण्याची आवश्यकता आहे. हे सांस्कृतिक राजकारण जर समजून घेतलं तरच मला वाटतं पुढची महाराष्ट्राची वाटचाल अधिक चांगली राहील. महाराष्ट्र हा एकूण फुले शाहू आंबेडकरांचा, महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचं राज्य आहे आणि त्यांच्या विचारांनाच ते पुढं जायला पाहिजे. त्या दृष्टीनं प्रयत्न करायला पाहिजेत. या बाबतीत जर आपण सजग राहिलो नाही, याबाबत दक्ष राहिलो नाही, आपली सांस्कृतिक समज वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला राहिले नाही, म्हणजे आपल्याकडं राजकीय कार्यकर्ते म्हणजे हातात असे सोन्याचे मोठे ब्रेसलेट घालणं, गळ्यात जशा रेडकांच्या गळ्यात चेन सोन्याचे असतात तसल्या चेन घालणं आणि बिभत्सपणे ऐश्वर्याचं प्रदर्शन करणं किंवा मोठमोठ्या आलिशान गाड्यातून हिंडणं, यातच अनेक राजकीय कार्यकर्त्यांना धन्यता वाटत असते आणि हे करणं म्हणजे राजकीय कार्यकर्ता असणं असं एक चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. पण मला वाटतं हे सगळं फार वरचं पोकळ आहे. जर तुमचा सांस्कृतिक पाया पक्का नसेल, तुम्ही सांस्कृतिक आणि मग हे असं गाड्यातनं मिरवल्यानंतर मग आपल्याला टी व्हीवर हवा येऊ द्या किंवा हास्य जत्रा किंवा तत्सम जे कलाकार दिसतात तेच आपल्या दृष्टीने सांस्कृतिक क्षेत्रातले असे हिमालय असतात. आणि जी गंभीरपणे वैचारिकदृष्ट्या भूमिका घेऊन काम करणारी माणसं असतात त्या माणसांची काही माहिती नसते, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची माहिती नसते किंवा त्यांना समजून घेण्याची सुद्धा अक्कल नसते आणि त्यामुळं मग एकूण सगळा सवंगपणा, ढिसाळपणा या सांस्कृतिक क्षेत्रातला वाढत जातो. तर मला वाटतं आपल्या विद्यमान राज्यकर्त्यांची सुद्धा सामाजिक सांस्कृतिक समज वाढण्याची गरज आहे. त्या विद्यमान राज्यकर्त्यांनी सुद्धा सांस्कृतिक राजकारण समजून घेण्याची गरज आहे. अर्थात इथं अडथळा काँग्रेस राष्ट्रवादीच्या दृष्टीनं मला असा दिसतो की इथं शिवसेना सत्तेत आहे आणि शिवसेना नाही म्हटलं तरी ती वैचारिकदृष्ट्या आज कितीतरी हिंदुत्व आणि भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागं वैचारिक दृष्टीनं जाणाराच पक्ष आहे आणि त्यांचे वैचारिक लागेबांधे भारतीय जनता पक्षापेक्षा फार वेगळे नाहीत. तर अशा परिस्थितीत खरं तर काँग्रेस राष्ट्रवादीनं अधिक सजग, अधिक दक्ष असायला पाहिजे, पण ती दक्षतासुद्धा मला दिसत नाही. ही आजच्या काळातली जास्त चिंताजनक गोष्ट आहे असं मला वाटतं. उदाहरणं देऊन बोलायचं झालं खूप गोष्टी बोलता येतील, पण मला वाटतं या ज्या प्राथमिक गोष्टी आहेत त्या प्राथमिक गोष्टी आजच्या दिवसापुरत्या पुरेशा राहतील. सांस्कृतिक राजकीय आखाड्यातलं सांस्कृतिक राजकारण हे समजून घेतल्याशिवाय आपल्याला महाराष्ट्र नीटपणे पुढं नेता येणार नाही. एवढं जरी राजकीय कार्यकर्त्यांनी समजून घेतलं तरीसुद्धा मला वाटतं पुरेसं होईल.